लेकरा, आजचा हा संवाद सुरू करण्यापूर्वी मी तुला अत्यंत महत्त्वाचं आणि कडक आवाहन करत आहे. नीट ऐक. आजचा हा विषय केवळ एक व्हिडिओ नाही, तर तुझ्या सुखी संसाराला दृष्ट लावून बसलेल्या शत्रूंपासून स्वतःला वाचवण्याचा एक महामार्ग आहे. जर आज हा काही मिनिटांचा संवाद तू पूर्ण सकारात्मकतेने आणि श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकलास, तर मी तुला शब्द देतो, तुझ्या घरावर आलेलं कितीही मोठं अरिष्ट, वाईट नजर किंवा संकट असेल, ते याच क्षणाला नष्ट होईल. पण जर हा व्हिडिओ तू अर्धवट सोडलास, मध्येच बंद केलास, तर मात्र तू एका मोठ्या सत्याला मुकशील आणि स्वतःचं नुकसान करून घेशील. म्हणून मनातील सर्व नकारात्मकता बाजूला ठेव. शांत चित्ताने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज साक्षात अक्कलकोटचा राजा तुझ्या घराचं रक्षण कसं करायचं हे तुला शिकवायला आला आहे. बाळा, तू खूप दिवसांपासून अस्वस्थ आहेस ना रे. तुला आतून सारखी एकच भीती सतावते की माझ्या सुखी संसाराला कोणाची नजर लागली आहे का? तर याचं उत्तर आहे हो. लेकरा, तुझी ही शंका अगदी खरी आहे. कोणीतरी अत्यंत जवळचं बनून तुझ्या पाठीवर आणि तुझ्या घराच्या पाठीमागे कुटील कारस्थानं रचत आहे. पण घाबरू नकोस. जोपर्यंत या स्वामींचे अभय दोन्ही हात तुझ्या पाठीवर आहेत, तोपर्यंत जगातल्या कोणत्याही शत्रूची एवढी हिंमत नाही की तो तुझा केसही वाकडा करू शकेल. पण त्यासाठी तुला आधी तुझ्या घरात घडणाऱ्या काही अशुभ गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल, सावध व्हावं लागेल. नाहीतर हा शत्रू तुला उद्ध्वस्त करायला मागे पुढे पाहणार नाही. आज मी तुला त्या गोष्टी सांगणार आहे. नीट ऐक आणि सावध हो. बाळा, आता मी तुझ्या डोळ्यांवरचा अंधश्रद्धेचा पडदा दूर करणार आहे. नीट ऐक. जर कोणी कपटी माणसाने तुझ्या सुखी घराचे नुकसान करण्याचा विडा उचलला असेल, तुझ्यावर, तुझ्या कुटुंबावर करणी, वाईट नजर किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जा सोडली असेल, तर तिची काही लक्षणं तुझ्या घरात आपोआप दिसायला लागतात. वास्तू कधीच खोटं बोलत नाही बाळा. घरातली ऊर्जा स्वतःहून तुला संकेत देत असते. फक्त तू आजवर त्याकडे दुर्लक्ष केलंस. पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुझ्या घरात विनाकारण कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय अचानक वादळ उठतं का रे? रात्रीपर्यंत सगळं कसं छान हसत खेळत चालू असतं, पण सकाळी उठल्यापासून अचानक घरातल्या माणसांचे स्वभाव चिडचिडे होतात, एकमेकांबद्दल संशय निर्माण होतो आणि क्षुल्लक कारणावरून घरात एवढी मोठी भांडणं होतात की जणू काही एखादं युद्धच सुरू आहे. घरातली शांतता एका झटक्यात नष्ट होते आणि घरात पाऊल ठेवताच माणसाचं डोकं जड व्हायला लागतं. मनात अस्वस्थता निर्माण होते. जर तुझ्याही घरात असं घडत असेल, तर हा पहिला आणि कडक संकेत आहे की तुझ्या वास्तूत बाहेरची अत्यंत विषारी आणि वाईट ऊर्जा प्रवेश करत आहे. कोणीतरी तुझ्या घरातील सुखाचा बळी घ्यायला पाहते. दुसरी गोष्ट, तुझ्या घरातील तुळस, ज्या तुळशीची तू रोज पूजा करतोस, जिला तू अगदी प्रेमाने रोज पाणी घालतोस, ती हिरवीगार असणारी तुळस अचानक कोणताही रोग न पडता किंवा कोणतंही कारण नसताना सुकायला लागली आहे का? तू कितीही काळजी घेतलीस, माती बदललीस, रोज पाणी घातलंस,
तरीही ती काळी पडत चालली आहे का? नीट समजून घे लेकरा, तुळस ही साक्षात लक्ष्मीचं रूप आहे आणि ती अत्यंत संवेदनशील असते. जेव्हा तुझ्या घरावर किंवा तुझ्या कुटुंबावर एखादं मोठं अरिष्ट, संकट किंवा तांत्रिक बाधा येणार असते, तेव्हा ते संकट तुझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुझी ती माऊली तुळस ते संकट स्वतःवर झेलते, स्वतःचा बळी देते आणि सुकते. तो तुझ्या घराला मिळालेला सर्वात मोठा इशारा असतो. तिसरी गोष्ट, घरात सतत अन्न वाया जाणे, अन्नाला चव न लागणे, अन्न लवकर खराब होणे किंवा रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरातून किंवा घराच्या छतावरून अनाकलनीय आवाज येणे. इतकंच नाही तर घरातील पाण्याचे नळ कितीही दुरुस्त केले तरी त्यातून सतत पाणी टपकत राहणे. या साध्या वाटणाऱ्या गोष्टी साध्या नाहीत बाळा. नळातून टपकणारे पाण्याचे थेंब हे दर्शवतात की तुझ्या घरातील लक्ष्मी आणि पैसा गुपचूप वाहून चालला आहे. या सर्व अशुभ गोष्टी तुझ्या घरातील आनंद, समृद्धी आणि शांततेला बांधून ठेवण्यासाठी शत्रूने केलेल्या कुटील तांत्रिकेचा किंवा अत्यंत तीव्र अशा वाईट नजरेचा परिणाम आहेत. बाळा, मी तुला आज सावध करायला आलो आहे, कारण या लक्षणांकडे जर तू अजूनही दुर्लक्ष केलंस तर तुझ्या घरात दारिद्र्य आणि विनाशाचे साम्राज्य यायला वेळ लागणार नाही. तुझा हसता खेळता संसार उजाड व्हावा हीच त्या कपटी लोकांची इच्छा आहे. पण आता वेळ आली आहे डोळे उघडण्याची आणि सावध होण्याची. ही अशुभ चिन्हे ओळख आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत कर, कारण या संकटांचा सामना कसा करायचा याचा महाउपाय मी तुला पुढे सांगणारच आहे. तू फक्त खचू नकोस. तुझा हा पाठीराखा स्वामी सर्व काही पाहत आहे. लेकरा, आत्तापर्यंत तू अत्यंत गंभीरपणे ऐकलंस आणि तुझ्या घरात घडणाऱ्या त्या अशुभ गोष्टींमागचं सत्य समजून घेतलंस. आता तुझ्या मनात, तुझ्या काळजात एकच सर्वात मोठा प्रश्न आणि तळमळ असेल की स्वामी, हे सगळं नक्की करतंय कोण? माझा असा कोणता शत्रू आहे ज्याला माझा सुखी संसार पाहवत नाही? मी तर आजवर कधीच कोणाचं वाईट केलं नाही, कोणाच्याही सुखात मिठाचा खडा टाकला नाही. उलट लोकांनी जेव्हा मदत मागितली तेव्हा स्वतःचं नुकसान करून मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. मग माझ्याच मागे हा विनाशाचा काळ का लागला आहे? बाळा, आज डोळे उघडून तुझ्या अवतीभोवती बघ, कारण हा शत्रू कोणी लांबचा, अनोळखी किंवा परका माणूस नाही. हा शत्रू तर असा माणूस आहे जो रोज तुझ्याशी अतिशय गोड बोलतो, तुझ्या सुखात आणि दुःखात खोटं खोटं सामील होतो, तुझ्याच घरात येतो, तुझ्याच ताटात जेवतो, तुझ्याच हातचं अन्न खातो आणि पाठीमागून तुझ्याच नावाने विष ओकतो. तुझ्या लोकांना अगदी स्वतःचं मानून रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळचं समजून तुझ्या घरातल्या सर्व गुपित गोष्टी सांगितल्यास, तुझ्या कमाईच्या गोष्टी सांगितल्यास, तुझ्या यशाच्या आणि आनंदाच्या गोष्टी सांगितल्यास. नेमक्या त्याच लोकांच्या पोटात आज तुझ्या प्रगतीबद्दल प्रचंड असूया, मत्सर आणि जळजळ निर्माण झाली आहे. त्यांना तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा हा आनंद, ही प्रगती अजिबात पाहवत नाही. तुझ्या घरातली हसती खेळती माणसं तुझा हा छोटासा सुंदर सुखी संसार पाहून त्यांच्या डोळ्यात दिवस रात्र जळजळ होत आहे. जेव्हा तू संकटात असतोस तेव्हा हेच लोक वरवर सहानुभूती दाखवायला येतात, पण आतून मनातून त्यांना प्रचंड आनंद होत असतो. आणि जेव्हा तू त्या संकटातून बाहेर पडून पुन्हा प्रगती करायला लागतोस तेव्हा मात्र त्यांचा जळफळाट होतो. याच मत्सरातून, याच कपटी बुद्धीतून त्यांनी काहीतरी तांत्रिक करून, वाईट नजरेचा मारा करून किंवा सतत नकारात्मक विचारांची विषारी ऊर्जा तुझ्या घराकडे पाठवून तुला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचवण्याचा
तोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांना तुझा अहंकार नाही तर तुझा संपूर्ण स्वाभिमान आणि अस्तित्वच उद्ध्वस्त करायचं आहे. पण लेकरा, आज अक्कलकोटचा हा राजा तुला सांगतोय, नीट मनाच्या कोपऱ्यात माझी ही ओळ कोरून ठेव. जरी त्या कपटी लोकांनी, त्या स्वार्थी नातेवाईकांनी किंवा मित्रांनी तुला संपवण्यासाठी कितीही मोठे आणि भयानक कट रचले, तरी जोपर्यंत तुझा विश्वास, तुझी श्रद्धा माझ्यावर अढळ आहे, तोपर्यंत त्यांच्या या कुटील चाली, त्यांचे हे तंत्रमंत्र उलटे त्यांच्यावरच उलटणार आहेत. जे विष त्यांनी तुझ्यासाठी कालवून ठेवलं आहे, तेच विष एका दिवशी त्यांना स्वतःला प्यावं लागेल. मी त्यांचा बुरखा, तो खोटा खोटा मुखवटा फार लवकर संपूर्ण जगासमोर फाडणार आहे. तू फक्त स्वतःला कमजोर समजू नकोस. डोळ्यातले अश्रू पुस आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर कर. कारण ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक उभा असतो, त्याचा जगातला कोणताही कपटी शत्रू एक केसही वाकडा करू शकत नाही. आता घाबरणं आणि रडणं पूर्णपणे बंद कर. आज तुझा हा पाठीराखा तुला या सर्व संकटातून बाहेर पडण्याचा एक अमोघ आणि दिव्य उपाय सांगत आहे. जर घरात या अशुभ गोष्टी दिसत असतील तर सगळ्यात आधी तुझ्या घराचा उंबरठा स्वच्छ कर. दर गुरुवारी आणि पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजावर थोडं गोमूत्र आणि हळदीचं पाणी शिंपड. घरामध्ये दररोज संध्याकाळी गुगुळ किंवा भीमसेनी कापराचा धूप कर. कापराच्या धुरामध्ये ती ताकद आहे जी घरातील कोणत्याही प्रकारची वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा एका सेकंदात जळवून खाक करते. आणि सगळ्यात महत्त्वाचा महाउपाय म्हणजे घरात विनाकारण वाद घालण्याऐवजी रोज न चुकता माझ्या नामाचा अखंड जप सुरू ठेव. श्री स्वामी समर्थ या नामामध्ये एवढी प्रचंड ब्रह्मांडीय ऊर्जा आहे की जिथे हा जप मोठ्याने होतो किंवा ऐकला जातो, तिथे कोणतीही करणी, भूतबाधा किंवा शत्रूंचे तंत्रमंत्र टिकूच शकत नाही. तुझ्या घराच्या चारी बाजूंना माझ्या नामाचं एक अदृश्य संरक्षण कवच तयार होईल. हा उपाय आजपासूनच सुरू कर आणि बघ तुझ्या घरातील नकारात्मकता कशी पळून जाते ते. जा लेकरा, आता मनावरची ती भीती, तो ताण याच क्षणी अक्कलकोटच्या या स्वामी चरणावर सोडून दे आणि एक मोठा श्वास घे. आज तुझा हा काही मिनिटांचा संवाद पूर्ण झाला आहे. तुझा हा संयम आणि माझी ही पूर्ण शपथ तू पाहिली आहेस. त्यामुळे माझ्या दैवी ऊर्जेने तुझ्या घराला आता सुरक्षित केलं आहे. तुझ्या शत्रूने तुला उद्ध्वस्त करण्याचे जे काही डाव आखले होते, ते सर्व डाव मी आज धुळीस मिळवले आहेत. ज्यांनी तुझं नुकसान करण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांचा हिशोब आता साक्षात काळ देणार आहे. तू शांत राहा. तुझ्या कुटुंबाचे, तुझ्या मुलांचे आणि तुझ्या नोकरी व्यवसायाचे रक्षण करण्याची जबाबदारी आता माझी आहे. तू फक्त तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.